वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनं विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं तं यजाम्यहम्। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अष्टलंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः। ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनिराहुकेतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। नमस्कार मंडळी, आमच्या ज्योतिष मंडल ह्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे पुनश्च स्वागत आहे। मेष ते मीन ह्या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 28 जून 2026 ते 4 जुलै 2026। सर्वप्रथम नेहमीप्रमाणे तुम्हाला विनंती करतो, ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून आपोआप मिळेल। तसेच ह्या महिन्यात देखील 12 राशींच्या माध्यमातून होणारे जे योग आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते पण नक्की बघा। व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या आठवड्याकरता शुभकामना देतो आणि सुरुवात करतो। मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 28 जून 2026 ते 4 जुलै 2026। मेष रास या आठवड्यात सूर्य मिथुन राशीत, मंगळ वृषभ राशीत तर बुध गुरु आणि शुक्र कर्क राशीत असल्याने मेष राशीच्या व्यक्तींसाठी संवाद, कुटुंब आणि आर्थिक नियोजन ह्या क्षेत्रांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे। तृतीय स्थानातील सूर्यामुळे पराक्रम वाढेल, नवीन ओळखी निर्माण होतील आणि रखडलेली कामे पुढे सरकतील। कर्क राशीतील गुरु शुक्र युतीमुळे ग्रहसौख्य योग तयार होत असून कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल। तसेच सूर्याच्या प्रभावामुळे मेष राशीमध्ये पराक्रम सिद्धी योग देखील तयार होत आहे, त्यामुळे धाडसी निर्णयांचा लाभ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतो। नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांसमोर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल। एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत किंवा प्रेझेंटेशनमध्ये तुमचे कौतुक होऊ शकते। व्यावसायिकांसाठी ग्राहक वाढ, मार्केटिंग आणि नवीन संपर्क लाभदायक ठरणार आहेत। भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी स्पष्ट संवाद ठेवणं भागीदाराबरोबर आवश्यक आहे। विद्यार्थ्यांना अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची उत्सुकता वाढेल। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना एकाग्रतेचा फायदा होईल। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मेषराशीच्या जातकांना मध्यम ते चांगला राहणार असून उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा प्रयत्न या आठवड्यामध्ये यशस्वी होताना दिसेल। मात्र घरगुती गरजांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याचं आधीपासून योग्य नियोजन करा। वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल। प्रेमसंबंधामध्ये संवाद वाढल्याने गैरसमज दूर होतील। अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून सकारात्मक संकेत मिळू शकतात। आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी, डोळ्यांचा ताण आणि झोपेची अनियमितता ह्याच्यामुळे ह्या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो, तेव्हा पुरेशी झोप घ्या, नियमित भरपूर पाणी प्या आणि चालण्याचा किमान 20 मिनिटं रोज व्यायाम करा। मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे केशरी, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 30 जून व 3 जुलै। व मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या मंगळवारी सकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एका मातीच्या छोट्या भांड्यामध्ये मुठभर लाल मसूर डाळ आणि 1 खडा गुळाचा एकत्र ठेवून सूर्यास्तानंतर ते पक्ष्यांना खाऊ घाला। भारतीय परंपरेनुसार हा उपाय येणारे अडथळे कमी करतो, कार्यसिद्धी प्राप्त करून देतो आणि आत्मविश्वास वाढवण्यास सहाय्यभूत ठरतो। वृषभ राशीच्या जातकांना तुमच्या राशीत मंगळाचे भ्रमण होत असल्याने आत्मविश्वास, धाडस आणि निर्णयक्षमता वाढणार आहे। सूर्य व हर्षल मिथुन राशीत असल्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये नवीन कल्पना आणि तांत्रिक दृष्टिकोन लाभदायक ठरतील। कर्क राशीतील बुध गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे वाणी सौभाग्य योग वृषभ राशीमध्ये तयार होत असून संवादातून लाभ मिळण्याची शक्यता ह्या आठवड्यात वाढणार आहे। मंगळाच्या प्रभावामुळे पराक्रम वृद्धी योग हा देखील वृषभ राशीमध्ये तयार होत आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांशी झालेल्या चर्चांमधून नवीन जबाबदारी किंवा पदवाढीचे संकेत मिळू शकतात। सरकारी, तांत्रिक व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष प्रगतीच्या संधी मिळतील। व्यावसायिकांनी जाहिरात, सोशल मीडिया आणि ग्राहक संपर्क वाढवण्यावर विशेष भर द्यावा। नवीन करार किंवा व्यवहार करताना त्यातील अटी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे।
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्मरणशक्ती आणि अभ्यासातील सातत्य वाढवणारा ठरणार आहे. विशेषतः भाषा, वाणिज्य व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. मात्र अनावश्यक चैनीवर खर्च टाळणे आवश्यक आहे. पूर्वीची अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे, त्याकरता तगादा लावणं गरजेचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत लहान प्रवास किंवा एखादा कौटुंबिक कार्यक्रमामुळे आनंददायी वातावरण निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. अविवाहित व्यक्तींना कुटुंबामार्फत चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, मान व खांद्याशी संबंधित किरकोळ त्रास ह्या आठवड्यात जाणवू शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित योगासने करा, पुरेशी विश्रांती घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे सोनेरी व केशरी. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 1 जुलै व 3 जुलै. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या शुक्रवारी सकाळी एका तांब्याच्या भांड्यात थोडेसे कच्चे तांदूळ, 1 वेलची आणि 1 पांढरे फूल ठेवून ते घरातील ईशान्य दिशेला अर्धा दिवस म्हणजे साधारण 12 तास ठेवा. संध्याकाळी हे सर्व एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. भारतीय परंपरेनुसार हा उपाय केल्यामुळे सौख्य, आर्थिक स्थिरता, सकारात्मक ऊर्जा वृद्धिंगत होते आणि तुम्हाला मान सन्मान प्राप्त होतो. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये हर्षल व सूर्य तुमच्या राशीत असल्याने व्यक्तिमत्वात आकर्षक तेज, नवीन विचार आणि वेगवान निर्णय क्षमता दिसून येईल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाण्यासाठी हा योग्य काळ आहे. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या एकत्रित प्रभावामुळे धनवृद्धी योग आणि वाक्चातुर्य योग हे 2 महत्त्वाचे योग मिथुन राशीमध्ये या आठवड्यामध्ये होत आहेत. या ग्रहयोगांमुळे बोलण्याच्या कौशल्यातून, सल्लागार कार्यातून किंवा संपर्कातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन जबाबदारी आणि कौशल्य दाखवण्याच्या नवीन संधी प्राप्त करून देईल. वरिष्ठांसोबत चर्चेत तुमचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. व्यावसायिकांनी ग्राहकांशी संबंध दृढ करण्यावर अधिक भर द्यावा. ऑनलाईन शिक्षण, लेखन, मीडिया व कम्युनिकेशन क्षेत्रातील व्यावसायिकांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ प्राप्त होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा बौद्धिक प्रगतीचा राहणार असून अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये आवश्यक ठरणार आहे. काही नवीन आर्थिक संधी मिळतील, मात्र घाईघाईत कुठलीही गुंतवणूक करणे टाळा. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भविष्यासंदर्भातील महत्त्वाच्या चर्चा करा. परस्पर समजूतदारपणा वाढल्याने नाते अधिक मजबूत होईल. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढेल आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा अनुकूल काळ ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना अनियमित दिनचर्येमुळे शारीरिक थकवा, निद्रानाश व पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित झोप घ्या आणि किमान हलका व्यायाम रोज किमान 15 मिनिटे करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहून तुम्ही सक्षम राहून मिळालेली सर्व कामे जबाबदारीने पार पाडू शकाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5. शुभ रंग आहे हिरवा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 2 जुलै व 4 जुलै. व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय येत्या बुधवारी सकाळी 1 मूठभर मुगाचे दाणे, 1 तुळशीचे पान आणि 1 खडीसाखरेचा खडा स्वच्छ हिरव्या कपड्यात बांधून घरातील अभ्यास किंवा कामाच्या ठिकाणी काही तास ठेवा. संध्याकाळी ते पक्ष्यांना अर्पण करा. पारंपरिक भारतीय मान्यतेनुसार हा उपाय बुद्धीची स्पष्टता निर्माण करतो, संवाद कौशल्य आणि शुभसंधी आकर्षित करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. कर्क राशी या आठवड्यामध्ये बुध, गुरु आणि शुक्र हे 3 महत्त्वाचे ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान असल्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा विशेष प्रभावशाली ठरणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढणार आहे. गुरु शुक्र युतीमुळे तुमच्या राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये लक्ष्मी कृपायोग निर्माण होत असून सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रात मानसन्मान वाढण्याचे संकेत मिळणार आहेत.
तसेच बुधगुरूच्या प्रभावामुळे ज्ञानप्राप्ती योग देखील कर्क राशीमध्ये तयार होत असल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता देखील वाढणार आहे. एखादा जुना प्रकल्प पूर्णत्वास जाऊन त्याचे चांगले परिणाम या आठवड्यामध्ये तुम्हाला दिसू शकतात. व्यावसायिकांसाठी ग्राहक वाढ, नवीन संपर्क आणि विस्ताराच्या नवीन संधी निर्माण होतील. विशेषतः सेवा, शिक्षण, सल्लागार, रिअल इस्टेट किंवा खाद्य व्यवसायाशी संबंधित कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात चमक दाखवणारा असून स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही चांगलं यश संपादन करू शकाल. आर्थिकदृष्ट्या आठवडा कर्क राशीच्या जातकांना आशादायक राहणार असून उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. एखादा जुना आर्थिक प्रश्न या आठवड्यामध्ये सुटू शकतो. गुंतवणुकीसाठी अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. तेव्हा कुठलीही महत्त्वाची गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढणार असून विवाह योग्य व्यक्तींना चांगले प्रस्ताव या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना एकूण स्थिती चांगली असली तरी गोड पदार्थांचे अतिसेवन टाळावे. विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी गोड पदार्थ प्रमाणातच घ्यावा किंवा घेऊच नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावं. पचनसंस्था किंवा वजन नियंत्रणाकडे ह्या आठवड्यामध्ये कर्क राशीच्या जातकांनी लक्ष देणं आवश्यक आहे. तेव्हा किमान रोज 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. ध्यान, प्राणायाम व योग करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहून तुम्ही सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या लीलया पेलू शकाल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे मोती पांढरा. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 29 जून व 4 जुलै. व ह्या आठवड्याचा कर्क राशीसाठी विशेष पारंपरिक उपाय: येत्या सोमवारी सकाळी घरातील एका स्वच्छ स्टीलच्या वाटीत थोडेसे कच्चे दूध घ्या. मुठभर किंवा चमचाभर तांदूळ त्याच्यात घाला आणि एक पांढरे फूल ठेवून ते चंद्राला मनोभावे अर्पण करा आणि नमस्कार करा. त्यानंतर ते दूध एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मानसिक शांतता, कौटुंबिक सौख्य आणि चंद्रबळ वृद्धिंगत करण्यासाठी शुभकारक ठरणारा आहे. सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सूर्य मिथुन राशीत आणि केतू तुमच्या राशीत असल्यामुळे आत्मपरीक्षण, नवीन योजना आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्याची हीच योग्य वेळ आहे. तेव्हा त्याबाबत एकही संधी सोडू नका. मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्र आणि नवीन संपर्क ह्याच्यातून तुम्हाला या आठवड्यामध्ये चांगला लाभ मिळू शकतो. मिथुन राशीतील सूर्य आणि कुंभ राशीतील राहू यांच्या प्रभावामुळे सिंह राशीमध्ये लाभोदय योग निर्माण होत असून कर्क राशीतील गुरु शुक्र संयोगामुळे अंतर्ज्ञान वृद्धी योग देखील तयार होत आहे. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना पडद्यामागे केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यास प्रारंभ होणार आहे. वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड होऊ शकते. व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजन, संशोधन आणि भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. नवीन भागीदारी किंवा मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेताना संयम बाळगावा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासातील एकाग्रता वाढवणारा असून संशोधन, तांत्रिक विषय व स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या अचानक लाभाची शक्यता सिंह राशीत असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींमार्फत एखादी आर्थिक संधी तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते. तेव्हा त्याचा योग्य तो लाभ करून घ्या. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधामध्ये अनावश्यक अहंकार टाळल्यास गोडवा टिकून राहील. अविवाहित व्यक्तींना मित्रपरिवारातून नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मानसिक ताण, अनियमित झोप व पाठीच्या मागील भागात किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. दुखणे वगैरे, मणक्यातील दुखणे या संदर्भात त्रास या आठवड्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. तेव्हा त्या संदर्भात ध्यान, प्राणायाम व योग करा. नियमित दिनचर्या ठेवा. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1.
शुभ रंग आहे सोनेरी व केशरी, शुभवार आहे रविवार, शुभ दिनांक आहे 29 जून व 3 जुलै. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सूर्योदयानंतर एका स्वच्छ तांब्याच्या ताम्हणामध्ये किंवा तांब्याच्या ताटलीमध्ये 1 चमचाभर गव्हाचे दाणे, 1 लाल फूल आणि 1 अर्धा चमचा हळद असं एकत्र ठेवून सूर्यदेवाला अर्पण करा. सूर्यदेवासमोर ते ठेवून सूर्यदेवाला नमस्कार करा. त्यानंतर हे सर्व साहित्य एखाद्या फळझाडाच्या किंवा फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे सिंह राशीच्या जातकांना आत्मविश्वासात वाढ होते, प्रतिष्ठा आणि सकारात्मक तेज प्राप्त होते आणि सर्व ठिकाणी विजय प्राप्त होण्यास हा उपाय सहाय्यकारी मानला जातो. कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सूर्य आणि हर्षल मिथुन राशीत असल्यामुळे कन्या राशीच्या जातकांसाठी कार्यक्षेत्र, प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेतच जणू काही हा आहे. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांचा प्रभाव तुमच्या लाभस्थानावर पडत असल्याने कन्या राशीमध्ये मित्र सहयोग योग आणि इच्छापूर्ती योग हे 2 महत्त्वाचे योग ह्या आठवड्यामध्ये निर्माण होत आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या राशींचे जे योग आहेत त्याबाबत डिस्क्रिप्शनमध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे, ती तुम्ही नक्की पहा. कन्या राशीतील ह्या 2 ग्रहयोगांमुळे योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन, नवीन संधी आणि दीर्घकालीन फायद्याचे निर्णय घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा विशेष प्रगतीचा ठरू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक होईल, नवीन जबाबदाऱ्या किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभाग घेण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांसाठी नेटवर्किंग, नवीन ग्राहक व व्यावसायिक विस्ताराच्या दृष्टीने अनुकूल काळ हा आठवडा असणार आहे. भागीदारीमध्ये व्यवहारामध्ये स्पष्टता ठेवल्यास लाभ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा समूह अभ्यास, मार्गदर्शन वर्ग आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत फलदायक ठरणार आहे, तेव्हा त्याचा योग्य तो विनियोग करा. नवीन कौशल्य शिकण्याच्या संधी देखील विद्यार्थ्यांना या आठवड्यात मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या लाभाचे संकेत असून एखादा जुना व्यवहार कर्क राशीचे जातक ह्या आठवड्यामध्ये पूर्ण करून अपेक्षित रक्कम, अपेक्षित लाभ मिळवू शकता. बचत आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असून त्याबाबत गुंतवणूक करताना मात्र सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत एखाद्या भविष्यकालीन योजनेवर तुम्ही ह्या आठवड्यामध्ये विस्तृत चर्चा करू शकता. परस्पर विश्वास वाढेल आणि घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. प्रेमसंबंधामध्ये मैत्रीचे नाते अधिक दृढ होऊन भावनिक जवळीक वाढेल. कन्या राशीच्या जातकांना आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यामध्ये पचनसंस्था, त्वचा व ॲलर्जीशी संबंधित किरकोळ तक्रारींसंदर्भात त्रास होऊ शकतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित आहार घ्या, भरपूर पाणी प्या आणि कन्या राशीच्या जातकांनी आपलं आरोग्य चांगले कसे राहील ह्याकडे विशेष लक्ष द्या. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे पोपटी हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 1 जुलै व 4 जुलै. व कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी 7 हिरव्या वेलची एका लहान मातीच्या भांड्यात ठेवून त्यासमोर काही क्षण शांत बसून आपल्या ध्येयाचा मनोमन संकल्प करा. संध्याकाळी त्या वेलची पक्ष्यांना किंवा गाईला अर्पण करा. पारंपरिक श्रद्धेनुसार व मान्यतेनुसार हा उपाय कन्या राशीच्या जातकांनी केल्यामुळे बुद्धीची एकाग्रता वाढते. निर्णय क्षमता आणि शुभसंधीचे आकर्षण वाढवण्यास हा उपाय मदतगार ठरणार आहे. तुळ रास या आठवड्यामध्ये मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करत असल्यामुळे तुळ राशीच्या जातकांना नवीन संधी, प्रवास आणि ज्ञानवृद्धीचे संकेत मिळणार आहेत. कर्क राशीतील बुधगुरू आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे कर्मस्थान विशेष सक्रिय होत असून तुळ राशीमध्ये या आठवड्यामध्ये राजमान्य योग आणि प्रतिष्ठा वृद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग होणार आहेत. या ग्रहयोगांमुळे कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळेल. नवीन पदाची जबाबदारी किंवा वरिष्ठांकडून विशेष विश्वास मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, प्रशासकीय, शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ, इन्सेंटिव्ह मिळू शकतात.
व्यावसायिकांसाठी आठवडा विस्ताराचा ठरणार असून नवीन ग्राहक, प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क आणि दूरगामी फायद्याचे करार ह्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, संशोधन आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सकारात्मक प्रगती दिसून येईल. गुरुच्या कृपेने योग्य मार्गदर्शन देखील मिळेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा तूळ राशीच्या जातकांना स्थिरता देणारा आणि प्रगतीकडे नेणारा असून करिअरमधील सकारात्मक घडामोडींमुळे उत्पन्न वाढीचे संकेत मिळतील. दीर्घकालीन गुंतवणूक किंवा मालमत्तेसंदर्भातील निर्णय अनुकूल ठरू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एकत्रितपणे भविष्यासंबंधी योजना आखण्यास योग्य वेळ असून त्याबाबत आपल्या जोडीदाराशी जरूर चर्चा करा. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे गैरसमज दूर होतील आणि नात्यातील विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना कुटुंबाच्या माध्यमातून चांगले स्थळ मिळण्याची शक्यता या आठवड्यात आहे. आरोग्याच्या दृष्टीने एकूण स्थिती चांगली राहणार असली तरी प्रवासामुळे तूळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये थोडासा शारीरिक थकवा व खांदे व मानदुखीचा त्रास जाणवू शकतो. तेव्हा नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या. तूळ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे आकाशी निळा, शुभ वार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 3 जुलै व 4 जुलै. तूळ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: येत्या शुक्रवारी सकाळी एका स्टीलच्या वाटीमध्ये अर्धी वाटी गुलाबाचे पाणी घ्या, 2 वेलची त्याच्यामध्ये टाका, 1 खडीसाखरेचा खडा ठेवा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. त्यानंतर हे मिश्रण एखाद्या सुगंधी फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्यामुळे तूळ राशीला सौहार्दपूर्ण वातावरण प्राप्त होईल. तुमच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण निर्माण होईल. आर्थिक संतुलन ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि नातेसंबंधातील गोडवा टिकून राहण्यास मदत होईल. वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अंतर्मुखता, परिवर्तन आणि प्रगती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल अष्टम स्थानात असल्यामुळे जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीमध्ये ह्या आठवड्यामध्ये 2 महत्त्वाचे योग होणार आहेत. एक म्हणजे भाग्योदय योग आणि दुसरा म्हणजे धर्म कर्म सहयोग योग. या दोनही ग्रहयोगांमुळे अडकलेली कामे मार्गी लागतील. तसेच वरिष्ठ आणि गुरुजन आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी ह्या आठवडा नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा असून कार्यक्षेत्रात तुमच्या विश्लेषण क्षमतेचे कौतुक होईल. सरकारी, तांत्रिक, संशोधन व व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये काही विशेष लाभ मिळू शकतो. व्यावसायिकांसाठी दूरच्या बाजारपेठा, ऑनलाईन विस्तार किंवा नवीन सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि तांत्रिक विषयांमध्ये तुम्ही चांगली प्रगती साधू शकाल. गुरुची कृपा बौद्धिक क्षमता वाढवणारी ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा सावध आशावादाचा असून अचानक लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतात. परंतु मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्यातील जाणकारांचा सल्ला जरूर घ्या. भागीदारीतील व्यवहार स्पष्ट ठेवल्यास तुम्ही फायदा प्राप्त करून घेऊ शकाल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे भावनिक सहकार्य मिळेल आणि परस्पर विश्वास देखील वाढणार आहे. काही जुने गैरसमज दूर होऊन नात्यात नवचैतन्य निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवादामुळे नाते अधिक दृढ होईल. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, रक्तदाब व मानसिक तणावाकडे वृश्चिक राशीच्या जातकांनी या आठवड्यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. त्या संदर्भात काही त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. पुरेशी झोप घ्या, नियमित ध्यान, योग व प्राणायाम करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकाल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे गडद लाल, शुभ वार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 30 जून व 4 जुलै. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय: येत्या मंगळवारी सकाळी एका मातीच्या छोट्या भांड्यात थोडासा गूळ, चमचाभर मसूर डाळीचे दाणे आणि 1 लाल फूल ठेवून घराच्या अंगणात किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीजवळ 1 तास ठेवा. संध्याकाळी हे सर्व पक्ष्यांना किंवा जनावरांना अर्पण करा.
पारंपरिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्यामुळे वृश्चिक राशीला मंगळबळ प्राप्त होते, अडथळे येणारे जे आहेत ते कमी होतात, धैर्य वृद्धिंगत होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास हा उपाय सहाय्यकारी मानला जातो. धनुराशीच्या जातकांना व्यक्तींसाठी नातेसंबंध, भागीदारी आणि भविष्यकालातील नियोजन यांना या आठवड्यामध्ये विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. मिथुन येथील सूर्य आणि हर्षल तुमच्या सप्तम स्थानात असल्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधामध्ये काही अनपेक्षित पण सकारात्मक बदल ह्या आठवड्यामध्ये घडू शकतात. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या एकत्र प्रभावामुळे धनुराशीमध्ये या आठवड्यामध्ये 2 महत्त्वाचे योग होणार आहेत. धनवृद्धी योग आणि गूढ लाभ योग. या दोनही योगांमुळे अडकलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागू शकतात. तसेच इतरांच्या सहकार्यामुळे प्रगतीची नवी दालने तुमच्यासाठी उघडी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना टीमवर्कमधून मोठे यश मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा सहकार्यांबरोबर सहकार्याने वागा. वरिष्ठ अधिकारी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींसोबतचे संबंध लाभदायक ठरतील. व्यावसायिकांसाठी भागीदारी, संयुक्त उपक्रम व नवीन करारांमधून तुम्हाला फायदा होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी आठवडा संशोधन, प्रकल्प कार्य आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी अनुकूल असणार असून त्यासाठी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा धनुराशीच्या जातकांना हळूहळू प्रगती करणारा असून अचानक लाभ मिळण्याची शक्यता असली तरी खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. विमा, कर, वारसा किंवा संयुक्त आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्ही या आठवड्यामध्ये लाभ प्राप्त करून घेऊ शकता. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबतचा समन्वय अधिक मजबूत होईल. एकमेकांच्या भावनांचा योग्य प्रतिसाद दिल्यास नाते अधिक मधुर बनेल. प्रेमसंबंधामध्ये भविष्याबाबत गंभीर चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना अपेक्षित ओळख निर्माण होण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पचनसंस्था, सांधेदुखी व शारीरिक थकव्याकडे दुर्लक्ष करणे ह्या आठवड्यामध्ये परवडणार नाही. तेव्हा नियमित चालण्याचा व्यायाम करा, योगाभ्यास करा, ध्यान व प्राणायाम करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील आणि येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 2 जुलै व 4 जुलै. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी एका स्वच्छ पिवळ्या कपड्यावर 1 चमचाभर हरभरा डाळ, 1 हळदीची गाठ आणि 1 पिवळे फूल ठेवून श्री गुरुचे बृहस्पतीचे स्मरण करा. त्यानंतर ही डाळ पक्ष्यांना अर्पण करा आणि हळदीची गाठ घरातील पूजास्थानी 7 दिवस ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे धनुराशीतील जातकांना उत्तम ज्ञान प्राप्त होईल, भाग्यवृद्धी होईल, योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होण्याकरता हा उपाय शुभकारक ठरणार आहे. मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कार्यक्षमता, नियोजन आणि नातेसंबंध यांचा उत्तम समतोल साधण्याच्या संधी तुमच्या राशीमध्ये निर्माण होणार आहेत. मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल तुमच्या 6ठ स्थानात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी थोडेसे स्पर्धात्मक वातावरण राहील, परंतु तुमची शिस्तबद्ध वृत्ती तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांची सप्तम स्थानी युती, सौहार्द योग आणि सहकार्य सिद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग मकर राशीमध्ये निर्माण होणार आहेत. या ग्रहयोगामुळे योग्य व्यक्तींची साथ लाभेल. अडकलेली कामे पूर्णत्वाकडे जाण्यास तुम्ही सहकार्य प्राप्त करून घ्याल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरणार असून वरिष्ठांकडून विश्वास वाढेल आणि एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तुमची निवड होऊ शकते. व्यावसायिकांना भागीदारीतील व्यवहार, ग्राहक वाढ व नवीन करारामधून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन यामुळे यश देणारा ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यामध्ये काही चांगले मार्गदर्शन आपल्या शिक्षकांकडून मिळू शकतं.
आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये मकर राशीच्या जातकांना स्थिरता प्राप्त होणार असली तरी काही जुन्या देण्या घेण्याचे प्रश्न या आठवड्यामध्ये तुम्ही मार्गी लावू शकाल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीत वाढ होईल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत समंजसपणा आणि परस्पर आदर वाढणार आहे. घरगुती निर्णय एकत्रितपणे घेतल्यास वातावरण अधिक आनंदी राहील. प्रेमसंबंधामध्ये विश्वास दृढ होईल आणि भविष्याविषयी सकारात्मक चर्चा ह्या आठवड्यामध्ये तुम्ही घरातल्या व्यक्तींबरोबर करू शकता. आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा स्नायूंशी संबंधित किरकोळ तक्रारीमुळे मकर राशीच्या जातकांना थोडासा त्रास होऊ शकतो. तेव्हा नियमित चालण्याचा व्यायाम करा, किमान 15 मिनिटे योगाभ्यास करा आणि पुरेसे पाणी प्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे निळसर राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 2 जुलै व 4 जुलै. व या आठवड्याचा मकर राशीसाठी विशेष पारंपरिक उपाय: येत्या शनिवारी सकाळी एका छोट्या मातीच्या भांड्यामध्ये मुठभर तीळ, 1 लवंग आणि थोडासा गूळ ठेवून शनिदेवाचे स्मरण करा आणि त्यानंतर हे सर्व साहित्य एखाद्या जुन्या वटवृक्षाच्या किंवा पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक श्रद्धेनुसार हा उपाय कार्यातील अडथळे कमी करतो, संयम वृद्धिंगत करतो आणि दीर्घकालीन यशासाठी मकर राशीच्या जातकांना अनुकूल ऊर्जा प्राप्त करून देतो. कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सर्जनशीलता, बुद्धिमत्ता आणि नवीन संधींचा सुंदर संगम ह्या आठवड्यामध्ये अनुभवास येईल. मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल तुमच्या पंचम स्थानात असल्यामुळे उत्तम कल्पकता, नवोन्मेष आणि आत्मविश्वास यामध्ये वाढ होणार आहे. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे कुंभ राशीमध्ये या आठवड्यामध्ये विद्या विवेक योग आणि कार्यसिद्धी योग हे महत्त्वाचे 2 योग निर्माण होत आहेत. त्यामुळे कामांमध्ये योग्य नियोजन करू शकाल. योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला लाभदायक ठरतील. नोकरी करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांसाठी आठवडा नवीन प्रकल्प, सादरीकरण किंवा नेतृत्वाच्या नवीन संधी घेऊन येणारा आहे. तुमच्या कल्पनांना वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. व्यावसायिकांसाठी मार्केटिंग, डिजिटल माध्यमं, शिक्षण, तंत्रज्ञान व सल्लागार क्षेत्राशी संबंधित कामामध्ये तुम्ही विशेष लाभ प्राप्त करून घ्याल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत प्रेरणादायी ठरणार असून अभ्यासातील गुंतागुंतीचे विषय समजण्यास तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ह्या आठवड्यामध्ये चांगली प्रगती साधता येईल. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगला राहणार असून नियमित उत्पन्नाबरोबरच एखाद्या अतिरिक्त स्रोताकडून ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला काही लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र भावनेच्या भरात गुंतवणूक करण्याचे टाळावे किंवा गुंतवणूक करण्याच्या पूर्वी त्या संदर्भात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला जरूर घ्यावा. वैवाहिक जीवनामध्ये आनंदी वातावरण राहील. जोडीदाराकडून प्रोत्साहन आणि सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधामध्ये रोमॅन्टिक क्षण अनुभवता येतील आणि काही जणांच्या नात्याला नवीन दिशा मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना झोपेची अनियमितता, डोळ्यांवर येणारा ताण आणि मानसिक थकवा यामुळे ह्या आठवड्यामध्ये थोडासा त्रास होऊ शकतो. डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी तुमचा स्क्रीन टाईम जेवढा होईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान व प्राणायाम ह्याचा जेवढा करता येईल तेवढा सराव करा. कुंभ राशीकरता या आठवड्याचा शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे आकाशी निळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 30 जून व 3 जुलै. व या आठवड्याचा कुंभ राशीसाठी विशेष पारंपरिक उपाय: येत्या बुधवारी संध्याकाळी एका स्वच्छ काचेच्या ग्लासामध्ये पाणी भरून त्यात 1 चमचाभर तांदळाचे दाणे टाका. 1 लहानसा पांढऱ्या फुलाच्या पाकळ्या टाका आणि हे ग्लास घराच्या उत्तर दिशेला 1 रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी ते पाणी एखाद्या हिरव्या रंगाच्या रोपाला अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कुंभ राशीच्या जातकांना त्यांच्या विचारातील गोंधळ कमी करण्यास मदत करेल. तुमची निर्णय क्षमता वाढेल, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आणि बौद्धिक प्रगती साधण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये घर, कुटुंब, शिक्षण आणि सर्जनशीलता ह्या क्षेत्रामध्ये विशेष प्रगतीचे संकेत आहेत. तुमच्या राशीमध्ये शनी भ्रमण करत असल्यामुळे दीर्घकालीन नियोजन आणि जबाबदाऱ्या वाढणार आहेत, परंतु त्यातूनच स्थिरता आणि यशाचा मार्गही तयार होईल.
मिथुन राशीतील सूर्य आणि हर्षल चतुर्थ स्थानात असल्याने घरातील काही बदल, सजावट व मालमत्तेशी संबंधित निर्णय घेण्याची वेळ या आठवड्यामध्ये तुमच्यावर येऊ शकते. कर्क राशीतील बुध, गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावामुळे मीन राशीमध्ये विद्या लक्ष्मी योग आणि संतोष सौख्य योग हे 2 महत्त्वाचे योग निर्माण होत आहेत. या ग्रहयोगांमुळे बुद्धी, भाग्य आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन कल्पना मांडण्याचा आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा राहणार असून वरिष्ठांकडून तुमचे चांगले कौतुक होईल. व्यावसायिकांसाठी ग्राहकांची भावनिक नाते जोडल्यास मोठा फायदा प्राप्त करू शकाल. शिक्षण, कला, सल्लागार, सेवा, लेखन, डिझाईन व ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना ह्या आठवड्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि एकाग्रता वाढवणारा हा काळ असून विशेषतः भाषा, साहित्य व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष यश तुम्ही प्राप्त करू शकता. आर्थिकदृष्ट्या आठवडा समाधानकारक राहणार असून जुन्या गुंतवणुकीतून मीन राशीच्या जातकांना काही लाभ ह्या आठवड्यामध्ये मिळू शकतो. तेव्हा मिळणारी रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचतीमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनामध्ये घरगुती आनंद व परस्पर सहकार्य वृद्धिंगत होईल. जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक निर्णय ह्या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. प्रेमसंबंधामध्ये भावना व्यक्त करण्यासाठी हा अनुकूल काळ असून अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीतून आनंददायी अनुभव मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना झोप, पचनसंस्था आणि पाण्याचे प्रमाण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा प्राणायाम करा, ध्यान करा आणि नियमित विश्रांती घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि येणारी सर्व चॅलेंजेस या आठवड्यामध्ये तुम्ही लीलया पेलू शकाल. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 7, शुभ रंग आहे मोती पांढरा, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 1 जुलै व 3 जुलै. व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष पारंपरिक उपाय, येत्या गुरुवारी रात्री स्टीलच्या एखाद्या छोट्याशा वाटीत थोडेसे कच्चे तांदूळ घ्या आणि त्याच्यामध्ये 2 वेलदोडे ठेवून ती वाटी चंद्रप्रकाशात किंवा खिडकीजवळ ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ पक्ष्यांना द्या आणि वेलदोडे एखाद्या लहान मुलाला किंवा विद्यार्थ्याला खायला द्या. पारंपरिक श्रद्धेनुसार हा उपाय मनःशांती प्राप्त करून देणारा असून ज्ञानवृद्धी, कौटुंबिक सौख्य आणि भाग्यवृद्धीसाठी मीन राशीकरिता या आठवड्यामध्ये अत्यंत शुभकारक ठरणार आहे. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 28 जून 2026 ते 4 जुलै 2026. येणाऱ्या आठवड्याकरता तुम्हाला सर्वांना शुभकामना. पुन्हा एकदा आवाहन करतो की ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला हाईप द्या आणि तुमची रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.